आजोबा म्हटले कर पुढे जाऊ नका, सगळ्यांना कळते फक्त हे पाहायचे. हे गाईज, परत आता स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आज आम्ही फायनली जातोय एका लग्नाला. तर तुम्हाला कळेल की परमेशचं लग्न आहे ज्यासाठी आम्ही चाललोय. तर आम्ही घरातूनच स्टार्ट करणार होतो ब्लॉग, पण ॲज युजल इंडियन टायमिंग ज्या टायमिंगला आम्ही निघणार होतो त्या टायमिंगला नाही निघतो आहोत. थोडंसं लेट झालेलं आहे, पण नाही तर मुलींना आवरायला वेळ लागतो गाईज. सो पप्पाला आवरायला वेळ, आम्ही तर लेट आहे. सो आता आम्ही गाडीमधून जातोय, बघू शकता तुम्ही रोड. ती इचलकरंजीमध्ये आहे कोल्हापूरजवळ, तर आम्हाला जायला 1-1.5-2 तास लागणार आहे. सो बघू आपण गेल्यानंतर तिथं काय काय अरेंजमेंट. आम्ही खूप एक्सायटेड आहे आणि आम्ही खूप दिवसानंतर असं कोणाच तरी लग्नाला चाललोय, मस्त नटून थटून. तर बघू आपण, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करायचं. सो गाईज, मी आता एडिट करताना नोटीस केलं की परमेशच्या लग्नाला चालले मी हे बोलले, पण आय डोंट नो किती लोकांना परमेश कोण आहे हे माहिती आहे की नाही. म्हणजे आधी त्याच्या वेडिंग टीजरमध्ये लोकांनी बघितलंच असेल, पण मी परत दाखवते आणि मग तुम्हाला कळेल की परमेशच्या लग्नाला चालू आहे, परमेश हे कोण आहे. सो तुम्ही बघा आणि मग ब्लॉग कंटिन्यू करा. भावाचं लग्न झालं, बाज झालं. नाही वागून करतोय काय, वागला तर पाहिजे, व्यवस्थितच वागला पाहिजे. न वागून जातोय कुठं, मी दुसरी बायको आहे त्याची. सो येस, परमेश हा आदित्याचा खूप क्लोज फ्रेंड आहे. ते माझ्या लग्नाला सुद्धा तो 3 दिवस आधी हक्काने आला होता. इथे बघू शकता माझ्या लग्नाला सुद्धा तो होता. इकडे एका साईडला आदित्य, एका साईडला परमेश आहेत. माझ्या एंट्रीला सुद्धा तो होता. तर आम्ही चाललो आता त्याच्या लग्नाला. गाईज, हे आहे भैरीचं डोंगर, भैरीचं मंदिर गडिंग्लजमधलं. कान कच चालेत, असं एकदम क्लिअर होईल पुढे. ते घाटात चढल्यासारखं होते ते, असं एकच असं. इथे आम्ही थांबलेलो आहोत पेट्रोल घालायला. सो थोडंसं टँक फुल करून मग मी जाणार. इथे मी थोडीशी रील शूट करत होते, कारण मला अशी साडी आता खूप दिवसानंतर मी असं साडी वगैरे घातलं होतं, तर मी छोटीशी रील पण शूट केली. तर आम्ही इथे लग्नाला चाललो आहे खरं, पण माझी आज बिलकुल लीव्ह नाही आहे. मी गाडीतूनच वर्क फ्रॉम होम करत चालली आहे. फक्त मी 2 तास अवे टाकणार आहे. रिझन बिईंग, कारण मी जसं सांगितलं की परमेश हा माझा मानलेला भाऊ आहे आणि आदित्यमुळेच आमची ओळख झालेली आहे. पण तो आधी पुण्यात पण राहत होता ॲज अ बॅचलर. तेव्हासुद्धा पुण्यात जेवणाला त्याला इन्व्हाइट केलं होतं, रक्षाबंधन किंवा आदित्यसोबतसुद्धा आलेला आहे, एकटासुद्धा आलेला आहे. सो एक असं खूप फ्रेंडली आणि असं भावासारखं रिलेशन आहे. सो म्हटलं यार परमेशच्या लग्नाला तर आलंच पाहिजे. सो मी खास पुण्यावरून आलेली आहे त्याच्या लग्नासाठी. अँड फायनली पोचलेलो आहोत आम्ही इथे लोकेशनवर. तर हे एंट्रीलाच असं त्याने टनेल करून खूप सारे फोटोज वगैरे लावलं होतं. छान अशी रांगोळीसुद्धा घातली होती. पुष्पाक्षता पोहोचत आहे, तर या पुष्पांचा जो वर्षाव आहे तो तुमच्या जवळ वधूवर आशीर्वाद घेण्यासाठी येतील तेव्हाच करायचा आहे. मंगलाष्टक सुरू असताना फक्त स्टेजवरचे लोक अक्षता टाकतील, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि जीवनविद्येच्या तत्वज्ञानावर आधारित हा सुंदर शुभमंगल आशीर्वाद देऊन मंत्र पुष्पांजली त्याच्यावरती आपण करायचे. पुष्प त्याच्यावरती वर्षाव करून मगच इथून तुम्ही भोजनासाठी प्रस्थान करावं ही सगळ्यांना विनंती आहे. अगदी थोडंच देवा यांचं कल्याण कर. देवाच्या व्हायचं आहे, मनापासून आशीर्वाद द्यायचा आहे.
जीवन विद्या मिशन प्रेमाने आवडीने आणि प्रामाणिकपणे करेल. फायनली झालेलं आहे लग्न. व्हिडिओ काढते का? आणि इथे फायनली आलेलो आहोत आम्ही जेवायला. तर हे सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. सगळे खूप जाम थकलेले आहेत. गरमीसुद्धा होती. सगळे झोपलेतसुद्धा गाडीमध्ये बघू शकता. तर हा होता छोटासा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा. एक नवीन ऑप्शन आलेला आहे हाईप करायचा. तर मी रिक्वेस्ट करते की तुम्ही हे हाईप ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओजला पॉईंट्स भेटतील. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.